आज मी हळदी कुंकासाठी ही अशी तयार झालेली, हे बघा नाकात नथ घातलेली आहे, छान असे झुमके घातलेले आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, राणी हार आहे आणि ठुशी घातलेली आहे, हातामध्ये हिरव्या बांगड्या घातलेल्या आहे आणि आजूबाजूला सोन्याचे कडे घातलेले आहे। तर हे बघा या पद्धतीने मी अशी छान तयार झालेली आहे। माझा लुक कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। हाय हेलो नमस्ते, मैं संजीशा कदम मेरे यूट्यूब चैनल पर आपका हार्दिक स्वागत करती हूँ। आज की तैयारी से तो आप जान ही गए होंगे कि रेसिपी का वीडियो नहीं है, सही जाने हो आप लोग। आज मैं आपके लिए रेसिपी का वीडियो नहीं लेकर आई हूँ, आज मैं हल्दी कुमकुम का वीडियो लेकर आई हूँ आपके लिए। तो आज मेरे फ्रेंड्स के साथ हल्दी कुमकुम फंक्शन सेलिब्रेट कर रही हूँ, तो चलिए आपको भी मेरे फ्रेंड्स से मिलवाती हूँ, आप भी उनसे मिलिएगा, आपको अच्छा लगेगा उनसे मिलके। तो मैं पूरी तैयारी के साथ उनका स्वागत करने के लिए तैयार हूँ। हल्दी कुमकुम के लिए जो थाली मैंने तैयार की है वो आपको दिखा देती हूँ, चलिए देख लीजिएगा आप भी और मेरे साथ मेरे हल्दी कुमकुम में शामिल हो जाइएगा। आज आपण हळदी कुंकू करतोय, आपल्या घरी आपल्या मैत्रिणी येणार आहेत, त्यासाठी हे माझं हळदी कुंकाचं ताट इथे तयार आहे। हे बघा तुम्ही, यामध्ये मी पान सुपारी घेतली आहे, मैत्रिणींना देण्यासाठी गिफ्ट घेतलेलं आहे। हळदी कुंकू तर आपल्याला लागणारच आहे। आज अत्तर पण घेतलं आहे मी इथे, थोड्याशा चिक्क्या आणि थोडेसे लाडू, या पद्धतीने आपलं हळदी कुंकाचं ताट इथे तयार आहे। चला तर मग मैत्रिणींची वाट बघूया आणि मग हळदी कुंकाचा प्रोग्राम आपण सुरू करूया। तुम्ही पण चला माझ्याबरोबर, तुम्ही पण माझ्या मैत्रिणींना भेटा, ठीक आहे? त्यांना भेटून तुम्हालाही छान वाटेल। चला तर मग मैत्रिणींची वाट बघूया। आजचा हळदी कुंकाचा प्रोग्राम मी आणि माझे मराठी फ्रेंड्स मिळून एकत्र करत आहोत। हा प्रोग्राम कुणाच्या घरी न करता आम्ही हा प्रोग्राम ICHच्या एका हॉलमध्ये करत आहोत। माझ्या सर्व मैत्रिणी इथे जमलेल्या आहेत, त्या हळूहळू तुम्हाला सर्व मी दाखवेनच। इथे बघा आम्ही थोडंसं डेकोरेशन पण केलेलं आहे। आम्ही सर्व मैत्रिणी या प्रोग्रामसाठी फारच उत्सुक आहोत। खूप साऱ्या रील्स पण आम्ही या प्रोग्राममध्ये बनवणार आहोत, त्या सर्व रील्स तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकता। या रुपाली ताई आहे आणि ही वैशाली आहे, ती आमचे सर्वांचे गिफ्ट्स घेऊन आली आहे आणि इथे बघा तुम्ही छानपैकी अरेंज करत आहे। आमचे गिफ्ट्सही फार सुंदर आहेत। मी आजच्या या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी आवाज आहे ना आहे तसाच ठेवणार आहे, त्याला एडिट नाही करणार आहे, कारण की तुम्हालाही कळालं पाहिजे की आम्ही किती मस्ती केली, किती छान पद्धतीने हल्दी कुमकुमचा प्रोग्राम आम्ही सेलिब्रेट केला, तुम्हालाही मजा येईल बघून। तर काही ठिकाणी मी आवाज त्याचा आहे ना आहे तसाच ठेवते, एडिट नाही करत आहे। आजच्या या हळदी कुमकुमच्या फंक्शनसाठी आम्ही सर्वांनी छान काठापदराच्या साड्या घातलेल्या आहेत, आंबाडा घातलेला आहे, तुम्ही बघा सर्वांचा आंबाडा किती छान दिसतोय आणि आंबाड्याला आम्ही गजरे देखील लावलेले आहेत। बघा प्रत्येकाची काही ना काही लगबग सुरू आहे। इथे याचं डेकोरेशन करणं सुरू आहे, रुपाली ताई इथे डेकोरेशन करत आहेत। डेकोरेशन पण आम्ही असं फार जास्ती नाही करत आहोत, साधं सिंपलच ठेवलं आहे, पण ते दिसायला फार छान सोबर दिसतंय। या मैत्रिणींची तुम्ही लगबग बघा, कोणी मेकअप करताय, कोणी डेकोरेशन करताय, कोणी आपलं हळदी कुंकाचं वाण आणि हळदी कुंकाचं ताट छान सजवतंय। या पद्धतीने ह्या लोकांची लगबग सुरू आहे। हे बघा इथे टिकली लावायचं काम सुरू आहे। इकडे बघा दोघी, सुप्रिया, रुपाली ताई, ही बघा भावना आणि वैशाली। वैशाली भावनाला छान आंबाड्याला गजरा लावून देत आहे इथे। आज आम्ही सर्व महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार झालेलो आहोत। हळदी कुंकाचा प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी आम्ही छानपैकी चहा पार्टी करतोय। चहाने आपल्याला कशी हळदी कुंकुमचा प्रोग्राम करायला तरतरी मिळेल। बघा सर्व कसे रिलॅक्स होऊन बसले आहेत, सर्व कामे आमची आटोपली आहेत, डेकोरेशन झालेलं आहे, मेकअप झालेला आहे, आमच्यासोबत लहान मुले देखील सामील झालेली आहेत।
सर्व मुलांचाही फार दंगा चालू आहे इथे। आता तेही फ्रुटी वगैरे पिण्यासाठी शांत बसलेले आहेत। लवकरच आपण हळदी कुंकाचा प्रोग्राम सुरू करूया, चला। आम्ही मराठी ग्रुप NTPC सोलापूर इथे राहत आहोत। आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून इथे आलेलो आहोत। जरी आम्ही सर्व मराठी असलो तरी सर्वांच्या रीतीभाती थोड्याफार प्रमाणात अलग अलग असू शकतात आणि त्या आहेतच। निमित्ताने आपल्याला त्या जाणून घ्यायचा मौका मिळाला आहे। तर चला तर जाणून घेऊया सर्वांच्या हळदी कुंकवाच्या पद्धती काय आहेत, रीतिरिवाज काय आहे। असं म्हणतात ना, वेश बदलली की रीतीभाती सर्व चालीरीती बदलतात, ते खरं आहे। ते आज आम्हाला इथे बघायला पण मिळालेलं आहे। थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे पद्धतीने सर्वजण आपापल्या हळदी कुंकाचं ताट पण तयार करून घेऊन आलेले आहेत। सर्वजण खूप प्रेमाने आणि उत्साहाने एकमेकांना हळदी कुंकू देत आहेत, वाण देत आहेत। आज आम्ही सर्व इथे वेगवेगळ्या पद्धतीचे वाण लुटणार आहोत। वाण छोटं की असेना, पण आपल्याला खूप आपुलकीचं वाटतं आणि खूप छान वाटतं। कोणी आपल्याला वाण दिलं की आपल्याला खूप आनंद होतो। असाही आपला आनंद खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो, नाही काय? वाण देणं आणि घेणं दोन्ही महत्त्वाचं आहे, तर इथे आम्ही तेच करत आहोत। हे हळदी कुंकू आम्ही संक्रांतीनंतरच केलेलं आहे, पण व्हिडिओ हा मी लेट पोस्ट करत आहे काही कारणास्तव। तुम्हाला माझ्याबरोबर या हळदी कुंकात सामील होऊन कसं वाटतं? तुम्हाला आवडला का मी हा व्हिडिओ बनवला ते? चला तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओच्या शेवटी मी काही फोटोज पण शेअर केलेले आहेत, तेही तुम्ही बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आमच्या या मराठी ग्रुपमधले सर्वच मेंबर मला फार सपोर्ट करतात। व्हिडिओ बनवायला, रील्स बनवायला त्यांची मला फार मदत होते। आमची मराठी ग्रुपची एक किटी पार्टी पण सुरू आहे। कधीतरी मी किटी पार्टीचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। किटी पार्टीमध्ये आम्ही भरपूर धमाल करतो, मस्ती करतो, वेगवेगळी थीम ठेवून किटी पार्टी अरेंज करतो। किटी पार्टीतही रील्स बनवतो, फोटोज काढतो, फार मजा येते। सर्वजण किटी पार्टीमध्ये खूप जास्त एन्जॉय करतात। तुम्हालाही आमच्या किटी पार्टीचा व्हिडिओ बघायला नक्की आवडेल असं मला वाटतं। बघूयात।
आमचा हळदी कुंकाचा प्रोग्राम इथे फार छान पद्धतीने संपन्न झाला आहे। आमचा हळदी कुंकाचा प्रोग्राम 2 वेळी पोस्टपोन होता आज एकदम दणक्यात साजरा झाला आहे। सर्वजण प्रोग्राम छान झाला म्हणून फारच खुश आहेत। त्यामुळे आता सर्वजण रिलॅक्स होऊन थोडे गप्पा मारतायत, प्रोग्राम विषयी बोलत आहेत। प्रोग्राम छान झाला, पण आता सर्वांना थोडीशी भूक देखील लागलेली आहे। त्यासाठी आज आम्ही इथे फ्राईड इडली आणि चटणी ठेवलेली आहे स्नॅक्स म्हणून। चला थोडंसं स्नॅक्स घेऊया, थोडीशी भूक भागवूया। आमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमानंतर आमचे फॅमिली मेंबर्स देखील इथे आमच्या प्रोग्राममध्ये डिनरसाठी सामील होणार आहेत। आपण त्यांची वाट बघूया। एंड करते, लवकरच भेटूया आपण। बाय।